आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग सिरीज द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग मध्ये आज आपण ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन यावरती क्वेश्चन पाहणार आहोत। आजचा प्रश्न आपण व्यवस्थित वाचूया। एथिक्स GS4 मधला दृष्टिकोन यावरती प्रश्न आहे आणि प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे। यामध्ये विचारलेला आहे दृष्टिकोन म्हणजे काय, त्याचे घटक आपल्याला स्पष्ट करायचे आहेत। व्हॉट एक्झॅक्टली ॲटिट्यूड इज अँड ॲटिट्यूडचं जे कॅप मॉडेल आहे ज्यामध्ये कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियरल कंपोनंट वरती आपल्याला चर्चा करायची आहे। तसेच सिव्हिल सर्वंटसाठी, लोक प्रशासनामध्ये कार्य करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी वर्तन आणि दृष्टिकोन प्रभाव कसा टाकतो हे आपल्याला इथे प्रश्नामध्ये समजून घ्यायचं आहे। असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे। पूर्ण प्रश्न मी YouTube वरती कव्हर केलेला आहे। सुरुवातीला आपल्याला प्रस्तावना पाहावी लागेल। प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं? प्रस्तावनेमध्ये आपल्याला दृष्टिकोन, ॲटिट्यूडची व्याख्या लिहायची आहे। दृष्टिकोन म्हणजे काय? दृष्टिकोन, ॲटिट्यूड आपण मानवी वर्तनाचा पाया म्हणतो। यामध्ये एखाद्या वस्तूकडे, घटनेकडे आणि परिस्थितीकडे असलेली मानसिक भूमिका, भावना आणि मूल्याधारित दृष्टी त्या व्यक्तीची कशी आहे याला आपण ॲटिट्यूड असं म्हणतो। अशी व्यवस्थित व्याख्या लिहिल्यानंतर आपण एखादं उदाहरण आणि एखादी केस स्टडी छोटीशी लिहून उत्तराची सुरुवात करून एक चांगलं उत्तर फ्रेम करू शकतो। उत्तराची सुरुवात करताना आपण या सर्व गोष्टी लिहिल्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, तर आपला फोकस्ड अप्रोच एक्झामिनरला आपल्या आन्सरमध्ये दिसतो आणि आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळण्यासाठी ते मदत होऊ शकते। अशाच आन्सर रायटिंगच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी V अकॅडमीला सोशल मीडियावरती फॉलो करा। थँक्यू।